ओबीसी जातिगत जनगणना की मांग को लेकर सकल ओबीसी महामोर्चा की ओर से 3 से 9 अगस्त तक विदर्भ के 11 जिलों में 5वीं मंडल जनगणना यात्रा निकाली जाएगी। संगठन का दावा है कि जातिगत जनगणना नहीं होने से ओबीसी, वीजेएनटी और एसबीसी समाज को हर साल करीब 95,000 करोड़ रुपए का शैक्षणिक, सामाजिक और आर्थिक नुकसान हो रहा है। यात्रा की शुरुआत 3 अगस्त को भंडारा से होगी और 9 अगस्त को चंद्रपुर में इसका समापन होगा। इस दौरान यात्रा विदर्भ के सभी 11 जिलों से होकर गुजरेगी। नागपुर शहर में यात्रा का 15 स्थानों पर स्वागत किया जाएगा। संगठन ने केंद्र और राज्य सरकार से ओबीसी के लिए अलग कॉलम के साथ जातिगत जनगणना, अलग ओबीसी मंत्रालय, महाज्योति को 1,000 करोड़ रुपए का फंड, बैकलॉग भर्ती पूरी करने और विद्यार्थियों को 100% छात्रवृत्ति सहित कई मांगे रखी है। संगठन का कहना है कि यदि मांगों पर जल्द फैसला नहीं लिया गया तो आंदोलन को और तेज किया जाएगा। आणि नेहमी जेव्हा मंडल येतो तेव्हा कमंडल येतो आणि ओबीसी समाज जो भारतात 52% वर 1931ला होता, अशा समाजावर आघात होतो। मंडल आला की कमंडल येतो। तर ही जवळपास 5वी मंडल यात्रा आहे। मागच्या 5 वर्षापासून मंडल यात्रा निघत आहे। 2022 पासून यात्रा सुरू झाली। आज 26ला ही 5वी यात्रा आहे। यात्रेच्या माध्यमातून आम्ही जनजागरण करतो, परंतु तुमच्या प्रामुख्याने तुमच्या समोरचा विषय घेऊन आलो आम्ही। तुम्ही तुमच्याकडचे प्रेस नोट आहे त्यामध्ये लिहून आहे की जातीय जनगणना न झाल्याने ओबीसीचे दरवर्षी 95,000 कोटींचे नुकसान। हा जो मुद्दा प्रकर्षाने महत्त्वाचा आहे। 95,000 कोटींचे नुकसान महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षापासून होत आहे। जवळपास 77 इयर्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळ स्वातंत्र्य भारत होऊन गेलेला आहे, तरी सुद्धा हा 95,000 करोडचा जो एक प्रकारचा बॅकलॉग आहे तितक्या वर्षापासून तो आताही त्याचा सुरू आहे। आणि या 95,000 कोटी न मिळाल्यामुळे ओबीसींची दानादान झालेली, अक्षरशः ओबीसी रसातळाला देशोधडीला म्हणतात रस्त्यावर आलेले आहे। ओबीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये मोटिवेशन, कॉन्फिडन्स हरवलेला आहे। ओबीसी विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी झजत नाही। ओबीसी विद्यार्थ्याकडे पैसे नाहीत। परदेशी शिक्षण असेल किंवा शहरात कुठलं शिक्षण घ्यायचं असेल तर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी पाहिजे त्या योजना, पाहिजे त्या सवलती नाही। हा ओबीसी समाज भारताची तिजोरी जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त भरतो। आणि तुम्ही रोज जे न्यूजपेपरला वाचत असणार 1 लाख करोड, 2 लाख करोड, 3 लाख करोडचे रस्ते, पूल आणि मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर ते ओबीसी समाजाच्या अर्ध्या पैशावर चालतात। परंतु ओबीसी समाजाला फक्त आणि फक्त 1% कमी असा निधी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन देते। तर प्रामुख्याने ओबीसी समाजात जनजागरण झालं पाहिजे, कारण समाज खूप मोठा आहे। प्रत्येक दुसरा व्यक्ती, आपण या हॉलमध्ये जर बघितलं तर प्रत्येक दुसरा व्यक्ती ओबीसी दिखेल। इतका समाज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये असताना सुद्धा या ओबीसी समाजाला दरवर्षी जो बजेट मिळतो तो 1% पेक्षा कमी का मिळतो? त्याचे कारण आम्ही जेव्हा शोधले, ओबीसी समाजात जनजागरणाची कमतरता आहे। ओबीसी समाजामध्ये बजेटविषयी किंवा आपल्या हक्क अधिकारांप्रती जागरूकता नाही आहे। त्यामुळे या मंडल यात्रेची सुरुवात झाली। मागील 5 वर्षापासून ही मंडल यात्रा गावगावात जात आहे। जवळपास 7-8 जिल्हे आम्ही मागच्या वर्षीपर्यंत कव्हर करत होतो, परंतु आता ही यात्रा विदर्भातील 11ही जिल्ह्यांमध्ये जात आहे। आणि त्या 11ही जिल्ह्यांमधल्या लोकांना सांगताय की आपले हक्क अधिकार काय आहेत आणि आपल्यावर 95,000 कोटीचा कसा बॅकलॉग म्हणजे कपात सरकार करताय ते मुद्दे घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत। आणि या यात्रेच्या माध्यमातून जे काही विषय आहेत, आणखी विषय तसं एक फार मोठी शोकांतिका आहे। खूपच म्हणजे दयनीय स्थितीसारखी वाटते आपल्याला की ओबीसी समाजासाठी महाराष्ट्रामध्ये एकही जिल्ह्यामध्ये स्वतंत्र अशी इमारत, इतकी मोठी शोकांतिका की सरकार, माननीय मुख्यमंत्री महोदय नेहमी सांगत असतात की आमचा डीएनए, आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसीचा आहे। परंतु शोकांतिका अशी की या महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये एकाही जिल्ह्यामध्ये एकही स्वतंत्र वसतिगृहाची इमारत महाराष्ट्रात नाही। जो ओबीसी समाज सरकार आणतो, सरकार